आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. सांगलीच्या हौसाई वृद्धाश्रमाने सुरू केलेली मोफत सेवा म्हणजे ईश्वर सेवा आहे. अभिनेत्री प्राजक्ता हनमकर घबाडकुंडच्या वतीने वृद्धाश्रमात 50,000चे धान्य व भेटवस्तूंचे वाटप. सांगली येथील हौसाई वृद्धाश्रमात सुरू असलेली वयोवृद्धांची मोफत सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे, असे मत सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री प्राजक्ता हनमकर यांनी केले. भारत सरकारच्या सामाजिक न्याय सबलीकरण मंत्रालय व खासदार रामदासजी आठवले युथ फाउंडेशन संचलित हौसाई वृद्धाश्रम सांगली येथे मराठी सिनेसृष्टीचे दिग्गज कलावंत, खंडोबा फेम अभिनेता देवदत्त नागे, सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता संदीप फाटक, स्मिता पायगुडे, अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, निर्माते रसिक कदम यांनी भेट देऊन वृद्धाश्रमात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सोबत संवाद साधला आणि तांदूळ, साखर, गहू, तेल यासह 50,000 रुपयांचे साहित्य दान केले. यावेळी संस्थापक अध्यक्ष संदेशभाऊ भंडारे, संस्थेच्या सचिव रश्मिताई भंडारे, वृद्धाश्रमाचे चेअरमन सिद्धार्थ कांबळे उपस्थित होते. हौसाई वृद्धाश्रम सांगली यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अभिनेता देवदत्त नागे म्हणाले, आई वडिलांच्या शिवाय जगात कोणीच नाही. या त्यांच्यामुळे श्वास आहे. मुलांनी त्यांची सेवा केली पाहिजे. विनोदी अभिनेता संदीप फाटक यांनी आपल्या भाषणात वृद्धाश्रमातील महिलांना खळखळून हसवून मायबाप ज्येष्ठांना मंत्रमुग्ध केले. हौसाई वृद्धाश्रमात केली जाणारी सेवा कौतुकास्पद असून योग्य ती मदत करणार आहोत. याप्रसंगी स्वागत प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष संदेशभाऊ भंडारे यांनी केले, तर सूत्रसंचालन ऋतुजा कांबळे यांनी केले. यावेळी संस्थापक अध्यक्ष संदेशभाऊ भंडारे म्हणाले, केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या सहकार्य आणि आशीर्वादामुळे गरिबांची सेवा करण्याची संधी मिळाली. सांगली महापालिकेचे नगरसेवक चेतन सूर्यवंशी, प्रशांत सदामते, हरिपूरच्या माजी सरपंच स्नेहलता पवार यांचा सत्कार करण्यात आला. सिने अभिनेत्री स्मिता पायगुडे, अजुंटे, तथास्तू कल्चरल अकादमीच्या विभाग प्रमुख चैताली तातुगडे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, निर्माते रसिक कदम आदींची भाषणे झाली. यावेळी उपाध्यक्ष जयवंत माळी, तथास्तू कल्चरल अकॅडमीचे शाहीर चंद्रकांत गायकवाड, संचालक नझीर मुजावर, शाबाद मेहतर, ॲडव्होकेट शिवाजी कांबळे, धनराज जाधव, प्रशांत सावंत, फरजाना मुजावर, हरिराम खबाले, रेखा शेंडे, संदीप कोरे, सोनिका कांबळे, राहुल ऐवळे, विकास भंडारे, अमित मुळीक, संस्थेचे पदाधिकारी, सभासद, कर्मचारी व विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार अधीक्षक रेखा माळी यांनी मांडले. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.